नमस्कार मैत्रिणींनो, तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी सुशीला. तर बघा मैत्रिणींनो, आता बऱ्याच ताई मला कमेंट्स पण करतात की ताई तुम्ही कटिंग आणि टीचिंगचे आता व्हिडिओ खूप कमी टाकतायत आणि त्याच्यानंतर तुमचं जेव्हापासून तुम्ही ऑनलाईन क्लासेस किंवा पेपर पॅटर्न चालू केलेत, तर पेपर पॅटर्न हल्ली तर मी आताच चालू केलेले आहेत, आधी नव्हते, आपले ऑनलाईन क्लासेसच होते. तर ऍक्च्युली म्हणजे ऑनलाईन क्लासेसला खूप छान असा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मग त्याच्यात थोडीशी बिझी झालेली आहे मी. ऍक्च्युली कसं आहे, ऑनलाईन क्लासेस मध्ये बऱ्याच ताई आपले क्लास जॉईन करतात, तर त्यांच्यासाठी मला हा वेळ पूर्ण द्यावाच लागतो, कारण तिथे बेनिफिट हा त्यांना चांगला मिळालाच पाहिजे. म्हणून मी कोणताही पॉइंट हा अर्धवट शिकवत नाही. आणि आपला जो क्लास असतो असं की नाही की मी जो 30 दिवसाचा क्लास आहे किंवा 35 दिवसाचा क्लास आहे तो 35 दिवसातच संपून मी चालत नाही. तर माझा जर सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर नाही झाला तर तो मी पुढे दिवस पण वाढवून त्याच्यामध्ये क्लास हा कव्हर करत असते. आणि आपला साधारणतः 1.5 ते 2 तासाचा हा प्रत्येक दिवसाचा क्लास असतो. त्यांचा पर रेकॉर्डिंग जो व्हिडिओ असतो तो पण मला शेअर करावा लागतो. भरपूर सारे ताईंचे काही कॉल पण मी जे क्लास लावलेले आहेत त्या ताईंचे ज्यांना पण काही अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला कटिंग टीचिंग करताना, तर ते त्यांचे कॉल सुद्धा मी रिसीव्ह करत असते. तर म्हणून त्याच्यामध्ये माझा खूप वेळ जातो. तर मला थोडंसं कमी वेळ मिळतो आणि कस्टमरचे ब्लाऊज पण कटिंग टीचिंग असतात माझ्याकडे, त्याच्यामुळे वेळ मला फारसा जास्त मिळत नाही. म्हणून मग व्हिडिओ जास्त येत नाही आपले. तरी मी पुढे असं नाही की पुढे मी टाकणारच आहे असं नाही, मला जसा वेळ मिळाला त्या पद्धतीने मी जे आपले सबस्क्रायबर ताई आहेत त्यांच्यासाठी मी पण कटिंग परफेक्ट शिकवणार आहे. आतापर्यंत जे शिकवलं होतं ते सुद्धा मी परफेक्ट शिकवलेले आणि भरपूर सारे आपले व्हिडिओ हे अपलोड आहेत. परंतु मागचे व्हिडिओ कोणीच बघायला तयार नाही. असं नाही की मी त्याच्यावरती काही शिकवलेलं नाही. भरपूर आहे बघा, आर्मोल मध्ये फुगा येत असेल तर कुठे रिपेअर करायचं किंवा कुठे कमी जास्त करायचं, शोल्डर उतरत असेल तर कुठे शोल्डरचा आपल्याला स्लोप द्यायचंय किंवा काय टिप्स फॉलो करायच्या आहेत, त्याच्यानंतर पायपिंग कशी लावायची, कॉर्ड पायपिंग वगैरे सर्व डिटेलमध्ये शिकवले. पायपिंगचे तर भरपूर सारे 4-5 व्हिडिओ आपले अपलोड आहेत. हाताचा बोट वगैरे सर्वच, दोरी पायपिंगचे प्रकार हे मी सर्व जवळजवळ आपल्या क्लासेस म्हणजे याच्यामध्ये शिलाई कोर्स या आपल्या चॅनल वरती भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. परंतु मागचे जे आता नवीन सबस्क्रायबर ताई येत आहेत तर त्यांना ते माहिती नाही किंवा ते शोधायला खूप वेळ जातो. तर त्याच्यामुळे काय होतं ना, ताई याचं कटिंग दाखवा किंवा त्याचं कटिंग दाखवा, तर थोडासा वेळ कमी मिळतो. आता मेन मुळात म्हणजे ताई तुम्ही पेपर पॅटर्न देतायत तर परफेक्ट ब्लाऊज बसतात का त्याच्यावरनं. तर बरेच याच्यामध्ये आपल्या ह्या शिलाई कोर्सवरती अशी सुविधा मी अवेलेबल केलेली आहे तुम्हाला की तुम्ही तुमचं स्वतःचं मेजरमेंट देऊन सुद्धा माझ्याकडनं पेपर पॅटर्न हे काढून घेऊ शकता. जसं की आता पेपर पॅटर्न मध्ये इथे मी एक रियालिटी सांगते. आता सपोज हा माझ्याकडे 30 साईजचा किंवा 32 साईजचा इथे मी हा पेपर पॅटर्न घेतलेला, हा प्रिन्सेस कट आहे. ओके, आता याच्यामध्ये बॅक साईडचा हे जे पेपर पॅटर्न आहे तर बॅक साईडला आता हे टोटल जे आहेत ना ते डीप गळ्याचे आहेत. साधारणतः यांचा 11चा गळा ठेवायला सांगितलं होतं मला, तर 11च्या गळ्यानुसार मी हे पेपर पॅटर्न काढलेले आहेत. बरोबर, तर बॅक साईडचा जर 11चा गळा असेल तर फ्रंट आणि बॅक दोन्ही कटिंग मध्ये अपर चेस्ट मध्ये बदल केला जातो. ओके, तर अपर चेस्टच्या 4थ्या भागावरतीच आपलं कटिंग होत नाही. बॅक साईडला अपर चेस्ट मधून मायनस करून मग आपलं कटिंग केलं जातं आणि फ्रंट बाजूला ऍक्युरेट आपला जो अपर चेस्ट असतो त्याच्यानुसारच कटिंग केलं जातं. आणि माझ्या कटिंग मध्ये अपर चेस्ट आणि फुलबतचा वापर करूनच मी कटिंग केलेले आहेत. ओके, तर इथे बघा या पद्धतीने आता ही आपली काय आहे 32 साईज आहे. 32 साईजचं इथे मी कटिंग केलेलं आहे. बरोबर, याचं पफचं क्रिएशन तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपलं आलेलं आहे. तर याच्यामध्ये ही माझी मेथड ही वेगळी आहे. ओके, तर छोटी स्लीव्ह याच्यामध्ये दिलेली साधारणतः कॉमन आपली 4-4.5 इंचाची मी इथे स्लीव्ह दिलेली. आता हे मी साधारणतः 34-36 साईज पर्यंत जास्तीत जास्त आपल्याला ह्या मेथडने कटिंग ही बसते. आता पुढे माझे हेवी साईज आहेत. बरोबर, तर हेवी साईज इथे बघा 40, 42, 46 अशा पद्धतीने 48 ते 50, कोणतंही ऑड साईज असेल जसं की 41, 43 हे सुद्धा साईज त्याच्यामध्ये आपले ऍड असतात. बरोबर, तर आता हे पेपर पॅटर्न आधीच मी तुम्हाला 32 दाखवलं होतं, आता हे मी तुम्हाला दाखवते ते याच्यामध्ये जे पफ क्रिएशन केलेलं आहे हे वेगळ्या मेथडने केलेलं आहे. ओके, ही पद्धत तुम्हाला दिसताना इथे सारखं दिसत असेल, दोन्ही तर पेपर पॅटर्न सेमच दिसत आहेत, परंतु नाही, ही दुसरी मेथड आहे. हेवी साईज मध्ये ही दुसऱ्या पद्धतीने कटिंग केलेले आहे. जे आधीच मी कटिंग दाखवलं होतं ती दुसऱ्या पद्धतीने कटिंग केलेले, म्हणजे त्याच्यामध्ये पफ हा वेगळ्या पद्धतीने क्रिएट होतो
आणि ह्या पद्धतीमध्ये वेगळ्या पद्धतीने क्रिएट होतो. तर आता इथे मी पेपर पॅटर्न मध्ये सुद्धा ह्या दोन्ही मेथडने मी काय कटिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते, जेणेकरून तुम्हाला बेनिफिट हा चांगला मिळावा म्हणून. ओके, हे सुद्धा मी सांगते आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा ह्या मी दोन्ही मेथड शिकवलेले आहेत. ओके, तर त्याच्यामुळे मागचे व्हिडिओ तुम्ही बघा, शोधा आणि ते त्याच्यावरती सुद्धा तुम्ही शिकू शकता. भरपूर साऱ्या ताई युट्यूब चॅनलवरती येऊन भरपूर सारे ताई ब्लाऊज हे परफेक्ट शिकता येत आपल्या आणि त्यांना रिझल्ट पण छान येतोय. तसंच ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा मी डिटेलमध्ये ह्या दोन्ही मेथड शिकवत असते. आता मी समजा बेसिक क्लास घेते, तर बेसिक क्लासमध्ये काय असतं माझं, तिथे पण प्रिन्सेस कट मी शिकवते. तर प्रिन्सेस कट नुसतं एक पद्धतीने शिकून मी मोकळं होत नाही. तुम्हाला परफेक्ट आज तुम्ही एक पेपर पॅटर्न माझ्याकडनं घेता आणि ब्लाऊज ऍडजस्ट करून शिवत असतील, पाठीमागचा 9चा गळा असेल, कुणाचा 8चा गळा असेल, 10चा गळा असेल, तर याच्यानुसार तुम्ही कसं आहे पेपर पॅटर्न वरती येऊन थोडंफार शोल्डर कमी जास्त ऍडजस्टमेंट करून तुम्ही ब्लाऊज हे कस्टमरचे कटिंग करून ते टीचिंग करून देत असतात, बरोबर. तर ज्यांना पण कटिंग टीचिंग जमत असेल तर त्यांना शोल्डर ऍडजस्टमेंट करणं, गळ्याचा बॅक साईडचा गळ्याची उंची रुंदी बघून तुम्हाला पेपर पॅटर्न मध्ये बदल करून हा कटिंग करता येणं खूप गरजेचं आहे. तर हे येण्यासाठी तुम्हाला शिलाईचं काम किंवा जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात जसं की मेजरमेंट वगैरे असतात ते येणं खूप गरजेचं आहे. तर ते तुम्ही एकदा शिकला तर तुम्ही पेपर पॅटर्न ऍडजस्टमेंट करून पेपर पॅटर्न वरती येऊन डायरेक्ट ब्लाऊज पीस हे 5 मिनिटात कटिंग करू शकता. असं नाहीये की ज्या ताईंना आता स्वतःच फक्त तुम्ही ब्लाऊज शिवत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्ही कस्टमरचे शिवत असतील तर त्यावेळेस तुम्हाला आता एखाद्या ताईने पाठीमागचा 8चा गळा सांगितला, त्यावेळेस 8चा गळा असेल तर आता ह्या पेपर पॅटर्न वरती येऊन तुम्हाला साधारणतः 8चा 9चा 10चा गळा 7चा गळा तुम्ही करू शकता. ओके, त्याच्यानुसार हे कटिंग. परंतु तुमचं थोडक्यात शोल्डर हे प्रत्येकाचं सेम नसतं, बरोबर. शोल्डर हे कमी जास्त तुम्हाला तिथे करावंच लागतं. तर शोल्डर हे कमी जास्त करण्याचे ऑलरेडी 3 व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर तुम्हाला जर आर्महोल पण कमी जास्त करायचं असेल, शोल्डर कमी जास्त करायचे असेल तर त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. तर हे करता येणं म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं शिलाई काम आलेलं आहे. ओके, जे शिलाईचे रिलेटेड तुमचं काम आहे ते तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही पेपरवरती येऊन हे ऍडजस्टमेंट करू शकता. तर हेच कटिंग टीचिंग परफेक्ट अजून शिकायचं असेल तुम्हाला तर आपलं ऑनलाईन क्लासेस भरपूर सारे डीप मध्ये अवेलेबल आहेत आणि तिथे पण 2 मेथड मी इथे शिकवलेले आहेत. प्रिन्सेस कटच्या 2 मेथड शिकवलेल्या आहेत, पोटकच्या 2 मेथड शिकवलेल्या आहेत, कटोरी ब्लाऊजची कटिंग मी शिकवलेली आहे. हजारो पेपर पॅटर्न तुम्ही करू शकता. फक्त आणि फक्त आपले तुम्ही जे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो, त्याच्यावरती तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती मिळते. तर तुमच्या टायमिंग नुसार जर तुमचा टायमिंग बसत नसेल तर पर रेकॉर्डिंग म्हणून पण व्हिडिओ चालू केलेले आहेत आपण. तर तुमच्या टायमिंग नुसार तुम्ही क्लासेस हा परचेस करू शकता. तर डिटेलमध्ये जो मी ऑनलाईन क्लासेस घेते तोच डिटेलमध्ये तुम्हाला दिला जातो. असं नाही की पर रेकॉर्डिंग व्हिडिओ माझे हे सेपरेटली वेगळे मी काहीतरी बनवलेले आहेत, असं बिलकुल नाही. तुमच्याशी फसवणूक होणार नाही. तर जे मी ऑनलाईन क्लास करते तर तेच क्लासेस मी तुम्हाला देत असते. ज्यांना पण ऑनलाईन जॉईन करता येत नाही किंवा ऑनलाईन कसं करायचं भीती वाटते किंवा कोणत्या ऍप वरती येऊन करायचं, मग ते कसं जॉईन करायचं, हे भरपूर सारे प्रश्न पडतात. काही त्यांना जमत नाही. तर तुम्हाला ह्या पद्धतीने माझ्याकडनं तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच क्लासेसचे जेवढे पण आतापर्यंत माझे ही 5वी बॅच चालू आहे आणि सर्व बॅचेस ह्या सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ही पण सक्सेसफुल रिझल्ट खूप रिस्पॉन्स खूप छान आहे माझा. तर आणि पर रेकॉर्डिंगचा पण आपल्या इथे 2 बॅचेस आहेत. म्हणजे अशा आपल्या आता लाईव्ह आपली एक बॅचेस आहे आणि बोटनेक मध्ये पर रेकॉर्डिंगची पण बॅचेस एक वेगळी सेपरेट आहे. त्याच्यानंतर बेसिकची पर रेकॉर्डिंगची आपली बॅचेस ही वेगळी आहेत. अशा 3 बॅचेस चालू आहेत. तर एक बॅचेसला मी लाईव्ह येत असते आणि 2 बॅचेस असतात ते फक्त मेसेज व्हॉट्सअपला मला करत असतात किंवा काही अडचण आली तर ते मला डायरेक्टली कॉल करत असतात. ते पण संध्याकाळचा टायमिंग दिलेलं आहे. ओके, सकाळच्या टायमिंग मध्ये मला कधी पोस्टात वगैरे जावं लागतं, त्याच्यामुळे सकाळचा टायमिंग थोडासा बिझी असतो. दुपारी माझा 2 नंतर क्लासेसचा टायमिंग असतो, 2:30 वाजता असतो. त्याच्यामुळे मी 4-4:30 वाजेपर्यंत बिझी असते आणि त्याच्यानंतर परत इतर कामं असतात. मग त्या टायमिंग मध्ये मी तुमचा कॉल हा रिसिव्ह करत असते. तर पेपर पॅटर्नची ऑर्डर करण्यासाठी तुम्ही मला फक्त मेसेज करायचे आहेत, कॉल जास्त रिसिव्ह होत नाही. कारण तुम्हाला करायचं झालं तर तुम्ही संध्याकाळच्या टायमिंग मध्ये
माहिती वगैरे बऱ्याच ताईंना डाऊट असतात. जरी मी सांगितलं की तुम्ही कॉल करू नका, तरी सुद्धा त्याच्यावरती काय असणार आहे ना, बरेच ताईंचे डाऊट असतात. मग तुम्ही मला संध्याकाळच्या टायमिंग मध्ये विचारू शकता. ओके, फक्त 2 मिनिटांमध्ये तुमचं काय डाऊट असेल ते विचारण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने पेपर पॅटर्न आपल्या ह्या शिलाई कोर्स वरती भेटतात. तर हे अवेलेबल आता मी करून दिलेले आहे. तर आता मी बोटनेकचे पण अवेलेबल केलेले आहेत. बोटनेक ब्लाउज सर्व प्रकारचे इथे तुम्हाला पॅटर्न मिळणार आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही परफेक्ट असं ब्लाउज हे टिचिंग करू शकता. आता बघा, हे बोटनेक कटोरीचं आपण कट केलेलं आहे. बघा, फ्रंट ओपन आहे आणि बॅक बोटनेक आहे. फ्रंट बोटनेक, बॅक बोटनेक, त्याच्यानंतर फ्रंट ओपन, बॅक बोटनेक पाहिजे असतील, स्वतःचं मेजरमेंट देऊन जरी पाहिजे असेल तरी तुम्हाला इथे पेपर पॅटर्न मिळणार आहे. फक्त ज्या वेळेस तुम्ही 1 आणि 2 पॅटर्न स्वतःचं माप देऊन माझ्याकडे ऑर्डर करत असतात, अशा वेळेस तुम्हाला थोडासा मला वेळ द्यावा लागणार. कारण सेपरेटली मला तुमचं पेपर पॅटर्न साठी वेळ काढावा लागतो आणि मग ते मी सर्वात पहिल्यांदा ह्या कच्च्या पेपरवरती कटिंग करत असते. बघा, मी तुम्हाला दाखवते. सर्वात पहिल्यांदा हा पॅटर्न बघून घ्या आपला. ह्या प्रकारचे आपलं कटोरी बोटनेक असणार आहे. बघू शकता तुम्ही. हा साईड पार्ट, ही योक पट्टी आहे आपली, त्याच्यानंतर ही स्लीव्स. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लॉंग स्लीव्स ह्या फ्री दिल्या जाणार आहेत. ओके, तुम्हाला साधारणतः 40 मापाची आणि 36 मापाची स्लीव्स ही तुम्हाला फ्री दिली जाणार आहे. जर तुम्हाला वाटत आहे ज्यावेळेस तुम्ही सेट ऑर्डर करता किंवा तुम्ही 3चा सेट, 5चा सेट ऑर्डर करत असतील, तर अशा वेळेस तुम्हाला 1चा पण सेट दिला जातो. असं काही नाही, 1 किंवा 2 तुम्ही किती पण मागवा. 6चा मागवा, 4चा मागवा, 3चा मागवा, कितीचाही मागू शकता. फक्त तुम्हाला मेसेज करायचे. तर अशा वेळेस जर त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट स्लीव्स नको पाहिजे असेल, लॉंग पाहिजे असेल, तर तुम्ही लॉंग त्याच्यामध्ये सांगायचं, म्हणजे तुम्हाला शॉर्ट ऐवजी लॉंग दिली जाणार आहे. ही सुद्धा तुम्हाला सुविधा या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने हे बोटनेकचं झालं. आता मापानुसार काढून घेतल्यानंतर मी म्हणजे माझी मेथड कशी आहे, तर आधी मी डायरेक्ट ह्या कार्डशीट पेपरवरती काढते तर नाही, कारण हा कार्डशीट पेपर वाकत नाही. ओके, हा खूप थोडक्यात हे ना जाड आहे आणि पटकन असं फोल्ड लवकर होत नाही. म्हणजे असं इझिली होतं, परंतु काय होतं ना, पाहिजे तसं आपल्याला याच्यावरती मेजरमेंट टाकता येत नाही. जो आपला रेग्युलरली कार्डशीट असतो ना पेपर, जसं की स्टेशनरी दुकानामध्ये मिळतो, तर त्याच्यावरती तो पटकन आपल्याला फोल्ड करता येतो. मी आपल्या शिलाई कोर्सच्या चॅनलवरती पण तो पेपर वापरते, तर तो पटकन इझिली फोल्ड होतो. त्याच्यावरती कट करायला सोपं जातं. तसा हा पेपर कटिंगला पण अवघड जातो. अक्षरशः कट करायला सुद्धा हाताला फोडे आलेले आहेत माझ्या. ओके, तर हे कट करताना सुद्धा त्रास होतो याचा. तर हा पेपर पण क्वालिटी एकच नंबर आहे, बनवून घेतलेला आहे. मला जागेवरतीच पेपर हा खूप महाग पडलेला आहे. तर बऱ्याच ताई मला विचारतात की ताई तुम्ही पेपर हा नक्की कुठे घेतलेला आहे. तर ऍक्च्युली आहे ना, जर मी आधी परवानगी काढली, ज्यावेळेस पुढच्या टायमाला, आता मी भरपूर सारं क्वांटिटी इथे घेऊन आलेली पेपरची, तुम्ही इथे बघू शकाल. हे आता मला कटिंग करायला ते मी इथे ठेवलेत. तर इथे ऑलरेडी ऑनलाईन क्लासेसचा वगैरे मशीन माझ्या आहेत, त्याच्यामुळे खूप ह्या रूम मध्ये माझी गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे पेपर मी बाकीचे दुसऱ्या साईडला ठेवलेले आहेत. तरी जेवढे लागले तेवढे मी या ठिकाणी घेऊन येत असते, कारण मला पेपर कटिंग करायला इथे जागा पुरतच नाही. तुम्ही बघू शकता इथे किती सारा पसारा पडलेला आहे. तर ह्या रूम मध्ये स्पेशली आपलं हेच काम चालू असतं. तर जर मी परवानगी त्यांच्याकडनं काढली, माझी ही क्वांटिटी संपल्यानंतर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर विचारते, मी जर त्यांनी व्हिडिओ काढायला परवानगी दिली तर मी काढून आणेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या दुकानात जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता. परंतु ते ऑनलाईन देत नाही, तुम्हाला येऊन तिथे, म्हणजे तुम्हाला तिथे येऊनच घ्यावं लागणार आहे. ओके, तर मी राहते इथे नाशिकमध्ये. बऱ्याच ताई विचारतात तुम्ही कुठे राहतात ताई, तर मी नाशिक, प्रॉपर नाशिकमध्ये राहते. फिक्स ऍड्रेस नाही देऊ शकत, कारण शेवटी ऑनलाईन असतं, रिस्क असतं, त्याच्यामुळे फिक्स ऍड्रेस नाही देऊ शकत. परंतु मी इथे नाशिकमध्ये प्रॉपर राहते. तर हे बघा, हे फोटकचे, कटोरीचे अशा पद्धतीने पेपर पॅटर्न माझ्याकडनं ऑर्डर केलेले आहेत. तर हे कटिंग केलेले आहेत. आधी मी न्यूजपेपरवरती करते आणि नंतर फायनल आपल्या या पेपरवरती मी कटिंग करत असते, याच्यावरती कटिंग करत असते. तर हे योग्य पद्धतीने विचार करून, पफचं क्रिएशन वगैरे करून त्याच्यानंतरच तुम्हाला हा कटिंग फायनल करून दिला जातो. तर त्याच्यामध्ये सेपरेटली माझा खरंच खूप मेहनत लागते. असं नाही की खूप, आता सांगायला खूप सोपं वाटतं. बरेच ताई म्हणतात की प्रत्येक जण जर तुम्ही पेपर पॅटर्न चालू केलेत किंवा ऑनलाईन क्लासेस चालू केले, तर हे करणं इतकं सोपं नाहीये ताई. कारण मी तुम्हाला सांगते, हे करण्यासाठी पण खूप धडपड करावी लागते. जे आपला आतापर्यंत अनुभव असतो
तो त्याच्यामध्ये इतका वर्षाचा अनुभव याच्यामध्ये आपल्याला टाकावा लागतो. हे एका पेपर मागे नुसतं कटिंग काय ठेवायचं आणि कटिंग करायचं असं विचार करून चालत नाही. तर याच्यामध्ये खूप साऱ्या दिवसाची मेहनत, अनुभव याच्यामध्ये टाकलेले आहे. जसं की आपली एक्झाम असते तर आपण कसं 3 तासामध्ये वर्षाची जी मेहनत असते आपली ती 3 तासामध्ये आपण कव्हर करत असतो, बरोबर. तेव्हा तो कुठेतरी जाऊन आपला रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला कळतं 3 तासाचं. परंतु तो 3 तासाचा आपला पेपर नसतो की मला टायमिंग पुरला नाही किंवा मला माझं कुठेतरी सुटलं. तर ते 3 वर्ष तुमची 1 वर्षाची मेहनत असते तिथे. किती 1 वर्षाची मेहनत आपण 3 तासामध्ये देत असतो. तशीच आमची ही खूप वर्षाची मेहनत असते ती तुम्हाला मी इथे देत आहे. ओके. तर हे पण समजून घ्यायची खूप सारी मेहनत लागते याच्यामध्ये. ते स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. हे 1 बाय 1 एक ब्लाउज मी दाखवते ना, हे सर्व ऑनलाईन क्लासेसमधच्या ताईंनी शिवलेले ब्लाउज आहेत. तर घालून सुद्धा मला ब्लाउज ते पाठवतात, परंतु परवानगी नसल्यामुळे मी ते जास्त टाकत नाही. कारण कुणाला ब्लाउज घातलेला फोटो हा ऑनलाईन टाकायला आवडत नाही. तर ते फक्त माझ्या पुरतच राहतं. माझ्यापर्यंत पाठवतात. ज्यांनी परवानगी दिली किंवा ब्लाउजचा नुसता फोटो पाठवला तर मी त्याचा फोटो इथे ठेवत असते. ज्यांनी परवानगी दिली त्यांचं मी इथे टाकत असते. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आपला ऑनलाईन क्लासेसचा पण रिझल्ट. ओके. तर मी आपल्या ज्या सबस्क्रायबर ताई आहेत त्यांच्यासाठी पण खूप छान असं एक माझ्या याच्यामध्ये मी घेऊन आलेली की मी तुमच्यासाठी लाईव्ह युट्यूब वरती घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट कटिंग शिकायला मिळणार आहे माझ्याकडनं. ओके. तर ज्या ताईंना परफेक्ट अजून कटिंग शिकायचं असेल तर ऑनलाईन आपण लाईव्ह येणार आहोत. ओके. युट्यूब वरती येणार आहोत असं नाही. तर युट्यूब वरती आपण लाईव्ह आठवड्यातून एकदा किंवा 2दा, शक्य झालं ते एकच होईल आपलं कदाचित, कारण टाइम पुरत नाही रविवारच्या दिवशी. तर लाईव्ह मी तुमच्यासाठी 1 ते 1.5 तास मी येणार आहे आणि त्याच्यामध्ये परफेक्ट कटिंग किंवा टिप्स जो पण पॉइंट मला तुम्हाला शिकवायचंय अशा वेळेस मी तुम्हाला आदल्या दिवशी अपडेट देणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे लाईव्ह घेणार आहे. तर चालेल, तुमच्यासाठी पण खुशखबरी घेऊन आलेली. तर तुम्ही पण नाराज नको व्हायला, कारण तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि हे बघा, अजून मी इकडे पण असे भरपूर सारे रोज येतात. मी प्रत्येक दिवसाचं काही इथे ठेवत नाही. ऑर्डर केल्या मापानुसार ते कटिंग करायचं, पॅकिंग केलं की हे पेपर पॅटर्न मी फेकून देते. ते मी ठेवत नाही, कारण हे त्यांच्या मेजरमेंट नुसार येतं. ओके. हे काढलेले ते माझ्या अनुभवानुसार, हे पण त्यांना त्यांचे मेजरमेंट असतात. माझेच अनुभव याच्यामध्ये मी टाकत असते. जे काही रिझल्ट आहे माझा तोच मी इथे टाकत असते. हा 1 टक्स बोटनेक ब्लाउज आहे, पेपर पॅटर्न कटिंग केलेला आहे. ही लॉंग स्लीव्ह आहे आपली, ही शॉर्ट स्लीव्ह आहे ह्या पद्धतीची. कटोरी बोटनेक फ्रंट साईडला सांगितलं होतं ओपन होतं. आता इथे बघा, हा टक्स घेतलेला होता मी इथे आर्मोल मध्ये. तुमचा कसं आहे, बऱ्याच वेळा आर्मोल राऊंड मोठा येतो त्यावेळेस तुम्हाला टक्स कुठे टाकायचा वगैरे ते सगळं मी शिकवत असते. हे बघा, बघू शकता तुम्ही, परफेक्ट असं मी कटिंग शिकवत असते. आणि खरंच बऱ्याच ताई म्हणतात आम्ही बरेच सारे क्लास केलेत परंतु छोट्या मोठ्या टिप्स आम्हाला शिकवत नाही. आणि खरंच मी सुद्धा सांगते की आपल्या क्लासेसमध्ये फसवणुकीचा अजिबात नाही, म्हणजे फसवणूक ही केलीच जात नाही, तुम्हाला 100% सांगते. आणि जे काही कसं असतं, एखादं खरं बोलतं ते वाटत नाही की सगळे असेच बोलतात. शेवटी मी क्लास घेते ते काय होणार आहे, तुम्हाला वाटतच असेल की नाही बाबा चला, की सगळेजण त्यांचं स्वतःचं काहीतरी चालू केलं तर सांगतच असतात की नाही बाबा आम्ही खरंच चांगलं शिकवतो किंवा चांगलंच देतो. परंतु इथे तुम्ही जे ताई असतील, आता ज्यांनी पण क्लासेस लावलेले आहेत, आता ते कसं ऑलरेडी क्लासेस लावलेल्या ताई युट्यूब वरती कशाला व्हिडिओ बघणार आहेत, बरोबर. जे काही नवीन अपडेट शॉर्ट व्हिडिओ मध्ये देत असते ते बघतात फक्त, आणि लॉंग व्हिडिओ त्यांना बघायची आवश्यकताच नाही, कारण ते ऑलरेडी माझ्याकडे डीप मध्ये शिकलेले आहेत. त्याच्यामुळे ते ऑलरेडी त्यांना रेकॉर्डिंग व्हिडिओ पण माझ्याकडनं जात असतात. जे डिटेलमध्ये देते मी क्लासमध्ये शिकवते ते त्यांना परत जातात. सेपरेटली त्यांना लाईफ टाईम माझ्याकडनं व्हिडिओ मिळत असतात. ते माझे चॅनलवरती व्हिडिओ परत म्हणजे एखादा नवीन काही पॉइंट असतील ते बघत असतील, नाहीतर मग शक्यतो बघतच नसतील, बरोबर. तर ज्या कुणी ताई असतील ना, आता बघत असतील, ज्यांनी पण माझे क्लासेस केलेले असतील किंवा खरंच तुम्हाला मनापासून माझ्या क्लासेस पासून फायदा झाला असेल तर त्यांनी खरंच रिप्लाय द्या की आपला क्लास खरंच कसा आहे. ओके. तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती रिप्लाय द्यायचा आहे किंवा मी क्लासेसमध्ये ताईंचा जो रिझल्ट आहे वगैरे की ते त्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो तुम्ही तुमच्यापर्यंत लवकरच शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला खात्री पटणार आहे. आता मी स्वतः तर सांगणारच आहे, परंतु
आपल्या जे ताई आहेत क्लासेस मध्ये त्यांचा आपण या ठिकाणी रिस्पॉन्स कसा आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच घेऊन येणार आहे, जेणेकरून ज्यांना कसं आहे आता रिस्पॉन्स देणं म्हणजे त्यांनी पण मला बनवून दिलं पाहिजे, तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ओके, तर बघते मी बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत तो रिझल्ट घेऊन येते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. तर खरंच खूप छान पद्धतीने असं आपलं हे काम चालू असतं. तर माझं शेड्यूल आहे ना थोडंसं बिझी झालेलं आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं चला बरेच काही कमेंट्स करतात की ताई याचं कटिंग दाखवा, त्याचं कटिंग दाखवा युट्यूब वरती. तर खरंच थोडीशी बिझी आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण मला समजून घ्या. आणि ज्या काही ताई आहेत जे आपले युट्यूब फॅमिली आहेत त्यांनी बऱ्याच ताईंनी आपले क्लासेस लावलेले आहेत, तुमच्याच सपोर्टमुळे हे काम चालू आहे. तर कमीत कमी खर्चामध्ये मी तुम्हाला सर्व सोयी सुविधा अवेलेबल करून देत आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्याचा फायदा घ्या. तुम्हाला काय आता माझ्याकडनं काही ताईंनी पेपर पॅटर्न सुद्धा ऑर्डर केलेले असतात, तर त्या ताई सुद्धा त्यांना काही अडचण आली तर मला मेसेज करतात आणि त्याचा मी रिप्लाय देत असते. फक्त तुम्ही पेपर पॅटर्न घेतल्यानंतर आपल्याकडे शिलाई कोर्स वरती कटोरी ब्लाउजची संपूर्ण टीचिंग कसं करायचं त्याच्यावरती टिप्स आहेत, ते सर्व व्हिडिओ अपलोड आहेत. तर परत व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता नाही, किंवा आवश्यकता तर मी तसं बनवणारच आहे पुढे, परंतु तुम्हाला असं नाही की ताई हा ब्लाऊज कसा शिवायचा वगैरे, ऑलरेडी भरपूर सारे व्हिडिओ आहेत. फोटकचा आहे, प्रिन्सेस कटचा आहे, त्याच्यानंतर 3 प्रिन्सेसचं पण आहे, प्लस मध्ये आपलं बोटनेकचे पण आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही बघा, सेम त्या पद्धतीने टीचिंग करायचं आणि फिटिंग पण करायचंय. ओके, थोडंफार इकडे तिकडे काही पॉइंट होत असतील तर ते पण तुम्हाला अॅक्युरेट टिप्स वरती व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्हाला बघायचे आणि त्याच्यानुसार कटिंग टीचिंग हे तुम्हाला शिकायचंय. फक्त एवढाच विषय असतो की एकाच व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये सांगता येत नाही. युट्यूब वरती जे व्हिडिओ असतात तर ते थोडं 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 करून प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्हाला टाकावं लागतं. का तर इतका मोठा व्हिडिओ हा होतच नाही, तो अपलोडच करायला तेवढंच स्टोरेज पण असणं खूप गरजेचं आहे ना. तेवढा मोठा व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती बघितला पण जात नाही, साधारणतः बोर होतात. म्हणून 20-25 मिनिटाचा व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होता आणि माझा साधारणतः 15 मिनिटाचा व्हिडिओ हा जास्त होतच नाही. माझा मोठाच व्हिडिओ असतो 30 मिनिटाचा, कारण मला छोटे छोटे पॉइंट्स मिस करायला आवडत नाही, म्हणून मी सर्व छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला सांगत असते. आणि याच्या पुढे पण कटिंग वगैरे येणार आहेत, थोडस वेट करा. तर ह्या पद्धतीने आता चला, खूप सारं आपलं इथे बोलणं झालेलं आहे आणि तुम्हाला माझं बोलणं पण पटलं असेल तर समजून घ्यायचंय. आणि खरंच तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप थँक्यू, खूप धन्यवाद की तुम्ही मला सपोर्ट केल्यामुळे मी आज इथपर्यंत आलेली, किंवा माझं हे काम चालतंय ऑनलाईन क्लासेस. युट्यूब वरती पण आपले इतके सारे सबस्क्रायबर झालेले आहेत, तर ते तुमच्याच सपोर्टमुळे झालेले आहेत. तुम्ही इतकं लाईक करता किंवा माझं कटिंग टीचिंग तुम्हाला आवडतंय, तर मी तुमच्यासाठी लाईव्ह खरंच घेऊन येणार आहे. मी प्रत्येक ज्यांना पण लाईव्ह यायचं असेल तर त्यांनी थोडासा वेळ काढायचाच आहे माझ्यासाठी, म्हणजे तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. ओके, माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण इथे फायदा असणार आहे. तर तुमच्यासाठी मी डिटेलमध्ये घेऊन येणार आहे. जसं मी तुम्हाला लाईव्ह मध्ये एखादा पॉइंट घेतला, समजा तुम्ही मला कमेंट्स करू शकता की ताई नाही नाही ह्या ब्लाऊजचं कटिंग आम्हाला शिकवा, किंवा हा गळा असतो तर याच्यानुसार मला हा फ्रंट बोटनेक आहे, बॅक बोटनेक आहे, किंवा फ्रंट ओपन आहे, बॅक बोटनेक आहे, याच्यानुसार ताई आम्हाला डिटेलमध्ये तुम्ही शिकवा. तर लाईव्ह मध्ये मी ते युट्यूबला घेणार आहे. तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्स करून सांगायचंय की ताई आम्हाला हा हा शिकायचंय पॅटर्न, तर तुम्ही आम्हाला हा पॅटर्न शिकवा. तर तो एकाच वेळेस सगळे पॅटर्न घेतले जाणार नाही, प्रत्येक वेळेस वेगवेगळं तुम्हाला इथे पॉइंट घेऊन येणार आहे. आणि लाईव्ह ज्या दिवशी होणार त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला अपडेट दिलं जाणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने काय असणार आहे आपलं हे. आता मी पॅकिंग करते, ज्या ज्या ताईंचे आहेत त्यांची पॅकिंग करते. आणि ते आपल्याला आता सध्या मी इथे 2च पॅकिंग केलेले आहेत, तर मला आता इथे हे कुरिअर बॅग मध्ये पॅकिंग करते आणि त्याच्यानंतर हे स्पीड पोस्टाने पाठवायला जावं लागणार आहे. ते ऑलरेडी मी तयारी करून राहिलेली आहे, आता फक्त मला पॅकिंग करायचे आहेत, वरती ऍड्रेस टाकायचा आहे आणि मला ते सेल करायचे आहेत. तर चला, आजच्यासाठी इतकंच होतं. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय.